जरा सुद्धा भाजणी न तयार करता एकदम कुरकुरीत, क्रिस्पी आणि झटपट तयार होणारी आपल्याला चकली तयार करायची आहे। विशेष म्हणजे घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये आपली ही चकली तयार होते। अजिबात तेलकट न होणारी, संपेपर्यंत कुरकुरीत आणि क्रिस्पी राहणारी ही चकली आपली तयार होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। चकली तयार करण्यासाठी मी या ठिकाणी रोस्टेड फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं घेतलेलं आहे। 1 कप पेक्षा थोडंसं कमी, पाऊण कप या ठिकाणी आपण डाळवं घेतलेलं आहे। डाळव्याच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी बेसन पिठाचा देखील वापर करू शकता। बेसन पीठ जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धा कप बेसन पीठ घेऊ शकता। आता या ठिकाणी हे डाळवं जे आहे ते आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे डाळवं बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मिक्सरला हे डाळवं फिरून घेतलेलं आहे। एकदम छान आपण हे बारीक तयार करून घेतलेलं आहे। तरी देखील आपल्याला हे डाळव्याचं पीठ चाळून घ्यायचं आहे। यामध्ये डाळव्याचे काही कण राहू शकतात, त्यासाठी आपल्याला हे डाळवं चाळून घ्यायचं आहे। चाळणीने आपण हे डाळव्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे। यावरती भरपूर असे डाळव्याचे कण राहिलेले आहेत। ते जर आपल्या पिठामध्ये राहिले असते तर चकली करताना तुटली असती। त्यासाठी आपण हे डाळव्याचे पीठ चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 3 कप तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। जे नॉर्मल आपण घरामध्ये भाकरी बनवण्यासाठी तांदळाचं पीठ वापरतो तेच पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे। तर 3 कप मी या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे काळे तीळ टाकायचे आहेत। काळ्या तिळाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी पांढऱ्या तिळाचा देखील वापर करू शकता। अर्धा चमचा मी या ठिकाणी जिरे टाकून घेतलेले आहेत। पाव चमचा आपल्याला यामध्ये ओवा टाकून घ्यायचा आहे। 2 पिंच आपण या ठिकाणी हिंग टाकलेला आहे। हिंगामुळे आपल्या चकलीला खूप मस्त अशी चव येते। अर्धा चमचा मी या ठिकाणी लाल तिखट टाकून घेतलेला आहे। चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। तर 4 मोठे चमचे आपण यामध्ये कडकडीत गरम करून घेतलेलं तेल टाकून घेतलेलं आहे। तेलाचं मोहन टाकल्यानंतर आपल्याला सुरुवातीला चमच्याने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हाताने याला छान व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे तेलाचं जे मोहन आहे ते पिठाच्या प्रत्येक कणाला व्यवस्थित असं लागलं जाईल। एखाद मिनिटभर मी हे पीठ छान हाताने मिक्स करून घेतलेलं आहे। तेलाचं जे मोहन आहे ते आपल्या पिठाला व्यवस्थित असं आपण लावून घेतलेलं आहे। 1 कप आपल्याला यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकायचं आहे। एकदाच पाणी न टाकता थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि चमच्याने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी 1 कप गरम पाणी यामध्ये टाकून पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आपल्याला वरच्या बाजूने असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजेच पीठ व्यवस्थित असं वाफल्या जाईल। आता यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि 15 मिनिट मी हे पीठ वाफण्यासाठी साईडला ठेवून देणार आहे। 15 मिनिटानंतर आपले जे पीठ आहे ते छान वाफलेलं आहे, कारण आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर केलेला आहे। आता हे पीठ आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। जसं लागेल तसंच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे, एकदाच पाणी टाकायचं नाहीये। तर मी अर्धा कप या ठिकाणी कोमट पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकत मी हे पीठ मळून घेणार आहे। पीठ जर खूपच जास्त पातळ केलं तर आपली चकली तेलकट होऊ शकते। पीठ जर खूपच घट्ट झालं तर चकली आपली खुसखुशीत तयार होणार नाही। त्यासाठी आपल्याला हे पीठ एकदम पातळ देखील करायचं नाही आणि एकदम घट्ट देखील ठेवायचं नाही। अर्धा कप कोमट पाणी टाकून मी अशा पद्धतीने या पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। एकदम पातळ नाहीये किंवा एकदम जास्त घट्ट देखील नाही। आता आपल्याला याच्या लगेचच चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने चकलीची जी प्लेट असते ती प्लेट आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपण ही प्लेट चकलीच्या साच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबात पोकळ जागा ठेवायची नाहीये, दाबून आपल्याला हे पीठ यामध्ये भरून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला व्यवस्थित असं दाबूनच भरायचं आहे। यामध्ये जर पोकळ जागा असेल तर चकली करताना तुटू शकते। पीठ आपल्याला व्यवस्थित दाबून चकलीची ही मशीन बंद करून घ्यायची आणि आता आपल्याला याच्या चकल्या तयार करून घ्यायचे। अजिबात आपले हे पीठ चकली करताना तुटत नाहीये, एकदम छान परफेक्ट असं आपलं हे पीठ शिजलेलं आहे। एक 5 ते 6 चकल्या आपण तयार करून घेऊया, त्यानंतर आपल्याला या चकल्या लगेचच तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही सर्व चकल्या एकदाच करून नंतर देखील तळू शकता। एका ताटामध्ये मी या ठिकाणी या चकल्या तयार करून घेत आहे। तेलामध्ये टाकताना तुटत असतील किंवा तुटण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी या चकल्या प्लेटवरती देखील करू शकता, म्हणजेच तुम्हाला तेलामध्ये ही चकली सोडण्यासाठी सोपं जाईल। 5 चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला लगेचच या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। कमी गॅसवरती तेल आपल्याला एकदम छान गरम करून घ्यायचे, त्यानंतर चकल्या तेलामध्ये सोडून घ्यायचे। झाऱ्यावरती आपल्याला अशा पद्धतीने ही चकली घ्यायची आणि तेलामध्ये सोडून घ्यायचे। त्यामुळे चकली तुटण्याची भीती नाही किंवा तेल आपल्या हातावरती उडण्याची देखील भीती नाही। कढईमध्ये बसतील तेवढ्याच चकल्या आपल्याला यामध्ये सोडून घ्यायच्या। सुरुवातीला 1 ते 2 मिनिट आपल्याला ही चकली हाय फ्लेमवरती तळायची, त्यानंतर आपल्याला मध्यम गॅसवरती ही चकली तळून घ्यायची आहे। सुरुवातीला हाय फ्लेमवरती चकली तळल्यामुळे आपली जी चकली आहे ती एकदम छान कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी तयार होते। आता मध्यम गॅसवरती आपण ह्या चकल्या मस्त रंग बदलेपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपली ही चकली तळलेली आहे। रंग देखील एकदम छान आलेला आहे। यामध्ये मी हळद अजिबात टाकलेली नाही। हळद टाकल्यामुळे चकलीचा रंग थोडासा काळवट येतो।
त्यामुळे मी यामध्ये हळदीचा वापर न करताच ही चकली तयार करून घेतलेली आहे। मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण ही चकली तळून घेतलेली आहे। रंग देखील एकदम सुरेख आलेला आहे। अजिबात तेलकट देखील आपली चकली झालेली नाही। बिना भाजणीची एकदम छान अशी आपली ही चकली तयार झालेली आहे। आता आपल्याला ही चकली झाऱ्यावरती काढून घ्यायची आहे। यामध्ये काही एक्स्ट्रा तेल आलं असेल ते निथळून घ्यायचं आहे आणि आपल्याला या चकल्या एका चाळणीवरती काढून घ्यायच्या आहेत। बाकीच्या राहिलेल्या ज्या चकल्या आहेत ते देखील मी सेम याच पद्धतीने तळून घेणार आहे। सर्व चकल्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत। बघू शकता एकदम मस्त असा रंग आलेला आहे। एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशा आपल्या या चकल्या तयार झालेल्या आहेत। अजिबात तेलकट झालेल्या नाहीयेत। एक चकली मी तुम्हाला या ठिकाणी तोडून देखील दाखवत आहे। बघू शकता एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी आहे। संपेपर्यंत देखील अजिबात मऊ पडणार नाही। चवीला देखील एकदम छान झालेली आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।